तुम्ही मुंबईला जातानाचा तर व्लॉग पाहिलाच असेल, तर हा व्लॉग आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होतो अंशला. कारण की आम्ही मुंबईला गेलो की लगेचच त्याला दुसऱ्या दिवशी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आम्ही काय तिथं जास्त दिवस राहत नाही. आणि आम्ही राहिलो होतो माझ्या मावशीच्या घरी. आणि मग माझी मावशीची मुलगी पण आली होती आमच्यासोबत. आणि ती कामाला जाते, पण ती अंशसाठी सुट्टी घेऊन आमच्यासोबत आलेली. खूप वेळेस ती आमच्यासाठी सुट्टी वगैरे घेते आणि येतेच ती आमच्यासोबत, त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल तर. आणि मग इथे बघा आमचं आवरून वगैरे झालं आणि आम्ही निघलो होतो. आणि मग सगळ्यात पहिलं तर आल्यावरती आम्ही, ही आमच्या असलफ्यामधली मेट्रो आहे, ह्याच्यातून आम्हाला जावं लागतं. आणि इथून आम्ही जाणार होतो मरोळला. मरोळवरून आम्हाला दुसरी मेट्रो असती, त्या मेट्रोने जावं लागतं. तर आम्ही ती पहिली मेट्रो सोडून दिली, कारण की सकाळची खूप जास्त गर्दी असते मेट्रोला. त्याच्यामुळं आम्हाला तिथली स्टाफ बोलली की तुम्ही ह्या मेट्रोने नका जाऊ, तुम्ही रिटर्नवाल्या मेट्रोने जावा. मग आम्ही दुसऱ्या साईडला गेलो आणि तिकडून रिटर्नवाली मेट्रो पकडली. त्या मेट्रोला एवढी काही गर्दी वगैरे नव्हती. मग आम्ही बसलो आरामात आणि आलो. नंतरनं पण गर्दी झाली होती पुढच्या स्टेशनला, कारण की मुंबई म्हणले की मुंबईला गर्दी ही असतीच. आणि मग आम्ही त्या मेट्रोने गेलो मरोळला. आणि मरोळला गेल्यावरती तुम्ही इथं बघू शकता, आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोला चाललो होतो. आणि इथं खूप चांगलं आहे. ह्या मेट्रोला तर काय गर्दी वगैरे नाही आहे अजून, पण ही मुंबई आहे, अजून काही लोकांना माहिती नाही आहे हे अंडरग्राऊंड मेट्रो कुठपर्यंत आहे आणि काय वगैरे. ज्या दिवशी सर्वांना समजेन की ही मेट्रो कुठपर्यंत आहे, कशी जाती वगैरे, त्या दिवशीपासून इथं पण गर्दी चालूच होणार आहे. पण आत्ता सध्या तर तुम्ही बघू शकता की इथं गर्दी बिलकुलही नाही आहे. आणि अंशचं इथं आम्ही फोटोशूट करत बसलो होतो. तुम्ही बघू शकता इथं कोणच नाही आहे जास्त करून, थोडेच लोक असतात. इथं अजून जास्त गर्दीच नाही झालेली. ज्या दिवशी मुंबईच्या लोकांना समजेन ही अंडरग्राऊंड मेट्रो, त्या दिवशी खूप जास्त गर्दी तर होणारच आहे इथं. आणि आम्ही गावावरून जातो तिथं मुंबईमध्ये, आणि आम्हाला ह्याच्याने प्रवास करायला खूप सोपा जातो. नाहीतर पहिलं आम्हाला खूप अवघड होतं इथून जाणं, म्हणजे आमचं खूप धावपळ व्हायची. आता ही अंडरग्राऊंड मेट्रो झाल्यापासून आम्हाला एवढी काय आमची धावपळ होत नाही. आम्ही आरामात जातो आणि आरामात येतो, कारण की ही डायरेक्ट हॉस्पिटलच्या तिथंच थांबते. स्टेशन हॉस्पिटलच्या समोरच आहे, लगेच तिथं आम्ही पोचतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही किती आरामात बसलो आणि ह्या मेट्रोला काहीच गर्दी नाही आहे. आणि मग आम्ही बसलो वगैरे आणि नंतर आमचं स्टेशन आल्यावरती आम्ही उतरलो वगैरे. आणि तुम्हाला तर आता व्हिडिओमध्ये समजेनच की इथून किती जवळ आहे हॉस्पिटल वगैरे. हे बघा तुम्ही बघू शकता, हे स्टेशनला बिलकुलही गर्दी नाही आणि खूप छान आहे. पूर्ण ACचं आहे, खूप भारी वाटते, एकदम कूल. आणि अंडरग्राऊंड किती खाली आहे बघा, तुम्ही बघू शकताय. आणि मग आम्ही ह्याच्याने चाललो होतो वरती. आणि हा व्लॉग काढून 5-6 दिवस झाले, पण मला काही एडिट करणंच नव्हतं होत, कारण की इकडं घरी आल्यावरती घरची कामं खूप जास्त पडली होती. त्याच्यामुळं मग आल्यावरती मी घरातलीच कामं वगैरे आवरत होते. मग आज जाऊन कुठेतरी वेळ भेटला, मग ते पण संध्याकाळच्या 1 वाजता. आत्ता मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे. तर म्हणलं जाऊ द्यात, आता काय करायचं, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून करावे लागतात एका हाऊसवाईफला. हाऊसवाईफ म्हणल्यावरती घरातल्या सगळ्या गोष्टी बघूनच कराव्या लागतात. आणि इथे बघा तुमच्यासोबत बोलत बोलत हे स्टेशन पण मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि इथंच समोर हॉस्पिटल आहे, आणि इथून सरळ जायचं असं आणि वरती जायचं. खूप चांगलं असं हॉस्पिटल आहे. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये अचानक गेलो, कारण की अंशच्या डोळ्यामध्ये थोडं वाईट वगैरे दिसत होतं. मग मला खूप जास्त भीती वाटत होती. आणि बघा तुम्ही, आम्ही लिफ्टमध्ये बसलो आणि वरती आलो. हे रघुनाथ नेत्रालय म्हणून हॉस्पिटल आहे, खूप छान आहे. त्याचं ऑपरेशन लहाने डॉक्टरांनी केलं होतं पहिलं, नंतरनं त्यांच्या मुलांनी सुमित लहानेंनी केलं. आणि मग आता परत त्यांनीच ऑपरेशन करणार आहे. आणि इथं परत पहिलं आल्या आम्ही चाय वगैरे दिला आम्हाला आणि बसलो. मग टाईम होता तर मी बुक्स वाचत बसले होते. आणि थोड्याच वेळाने अंशचे डोळे स्कॅन वगैरे केले की लगेच त्याला आतमध्ये बोलवलं आणि त्याचे डोळे वगैरे चेक केले. चेक केल्यानंतर हे दुसऱ्या साईडला दुसऱ्या रूममध्ये पाठवतात. मग तिथं गेल्यावरती तिथं खूप जास्त टाईम लागला. तिथं लवकर नाही प्रोसेस झाली. तिथं आम्ही
खूप वेळ बसलो, 2-3 तास तरी बसलोच असेल आम्ही तिथं. आणि हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यावरती तुम्हाला टायमिंग कळेलच पुढे जाऊन. आणि माझे तर पाय सुजले होते बसून, म्हणजे एवढा वेळ आम्ही तिथं बसलो होतो. इथं बघा 1:30 वाजलेले आहेत आणि निघतानीचा टाईम बघा तुम्ही, आम्ही तिथं किती वेळ बसलो. आणि नंतरनं मग त्याला डॉक्टरांनी आतमध्ये बोलावलं आणि मग त्याचे डोळे वगैरे चेक केले. आणि हां, तुम्हाला मी अर्धच सांगितलं ना की आम्ही अचानक का म्हणून मुंबईला गेलो. तर हां, अंशच्या डोळ्यामध्ये अचानकच वाईट वगैरे दिसत होतं. तर मग त्याच्यासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो डॉक्टरला दाखवायला. त्याच्या अगोदर मी त्यांना कॉल वगैरे करून सांगितलं होतं, पण त्यांनी काय अपॉइंटमेंटच दिली नाही. पण तरी पण मला खूप जास्त भीती वाटत होती, त्याच्यामुळं मी डायरेक्ट गेले मुंबईला. आणि तिथे गेल्यावरती तिथली सिस्टरसुद्धा बोलली की तुम्ही असं अचानक कसे काय आले अपॉइंटमेंट न घेता. तर मी म्हणलं मला माहिती होतं सर असतात मंगळवारचे, त्याच्यामुळं मी आले. तुम्हाला कॉल आम्ही रोज करतोय पण तुम्ही काय रिसीव वगैरे करत नाही आहेत, त्याच्यामुळं आम्ही आलो. मग मी त्यांना थोडीशी बडबड वगैरे केली आणि मग आम्ही तिथं अपॉइंटमेंट घेतली. मग त्यांनी दिली आम्हाला सरांची अपॉइंटमेंट आणि बरं झालं आम्ही गेलो, म्हणजे कारण की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टर नव्हते हॉस्पिटलमध्ये. 3-4 दिवसासाठी जाणार होते बाहेर. त्याच्यासाठीच अंशचं ऑपरेशन पण थोडं पोस्टपोन झालेलं आहे पुढं. आणि आता त्याचं बघा तुम्ही टाईम बघू शकता, इथं 3 वाजलेले आहे. 3 वाजता आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर पडलो होतो. एवढा वेळ आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. हॉस्पिटलमध्ये खूप जास्त टाईम लागतो आणि मग खूप जास्त थकलो होतो. तर मग आम्ही चाय प्यायला बसलो इथं बाहेर. ती माझ्या मावशीची मुलगी म्हणली इथला चाय खूप चांगला असतो आणि चहा म्हणलं की आम्हाला पहिला पाहिजे. आणि मग चाय वगैरे पिलो आणि मग इथून आम्ही परत मेट्रोकडे जाणार होतो. आणि हॉस्पिटलचं सांगायचं झालं तर खूप आम्हाला तिथं अपॉइंटमेंट घेण्यासाठी कुटाणे करावे लागले. आणि इथं आम्ही खायला पण घेतलेलं आहे आणि अंशला मेट्रोमध्ये खायला. पण तिची म्हणली, म्हणजे माझ्या मावशीची मुलगी म्हणली की मेट्रोमध्ये हे खाऊ नका, नाही तर तिथं अलाउन्स होतं, ते लोक ओरडतात असं ट्रेनमध्ये खाल्ल्यावरती. कारण की लहान मुलं खाल्लं की लगेचच फेकून देतात ना कागद, त्याच्यासाठी तिथं खाऊ पण देत नाहीत. आणि मग आम्ही बाहेर गेल्यावरती दुसऱ्या म्हणजे डायरेक्ट घरी गेल्यावरतीच आम्ही ते खाल्लं आणि मग आम्ही आलो मेट्रोकडे जायला. लहान लेकरांना काही नाही झालं पाहिजे बाबा असं, म्हणजे डोळ्याचं प्रॉब्लेम वगैरे. कारण की खूप जास्त आईवडिलांना स्ट्रगल करावं लागतं त्यांच्या मागं, म्हणजे खूप पळावं लागतं. पण जसा अंश झालेला आहे ना, तसं त्याचं हॉस्पिटलची ट्रीटमेंट तर चालूच आहे आम्हाला कंटिन्यू. आणि असं नाही की आम्ही कधी त्याचे ट्रीटमेंट वेळेवरती घेतली नाही, पण आम्ही त्याची सगळी ट्रीटमेंट वेळेच्या वेळेला घेतलेली आहे. फक्त लहानपणीच आमच्याकडून चूक झाली की आम्ही लहानपणीच करायला पाहिजे होतं. आम्ही 3 महिने नव्हते लावायला पाहिजे. 3 महिने लावले, त्याच्यामुळं आज आम्हाला एवढं भारी पडलेलं आहे त्याच्या डोळ्याची ट्रीटमेंटचं. पण इथं बघा तुमच्यासोबत बोलत बोलत आम्ही मग आलो इथं मेट्रो स्टेशनला वगैरे आणि चाललो होतो आम्ही परत रिटर्न घरी जाण्यासाठी. खूप जास्त वैतागलो होतो. असं झालं होतं की कधी घरी जाईन आणि घरी जाऊन झोपेन. पण मी तर घरी गेल्या झोपले होते. मी कुठंच गेले नाही. माझ्या बहिणीचं चाललेलं, चल मामींच्या घरी जाऊ, इकडं जाऊ तिकडं जाऊ. कारण की माझे मामा मामी सगळे तिकडंच राहतात ना, मावश्या वगैरे आत्या पण आहेत तिकडं. ते सगळे बोलावतात मुंबईला गेले की, पण मला नको वाटतं कुठं जायला. कारण की एवढा प्रवास करूनच खूप जास्त थकतो, तर मग कशाला कुठं फिरायचं असं वाटतं ना. पण तरी पण जाऊनच यावं लागतं. आणि असं नाही, मी जेव्हा पण गेले तेव्हा मी सगळ्यांकडं जाऊन आलेले आहे. पण ह्या बारीने मला जास्त कुठं जायला नाही भेटलं, म्हणजे गेलेच नाही मी, कारण की खूप जास्त वैतागले होते. आणि त्या अंडरग्राऊंड मेट्रो नंतर आम्ही आलो होतो इकडं दुसरी मेट्रो पकडायला. आणि इथून मग डायरेक्ट आम्ही घरी जाणार होतो, कारण की माझ्या बहिणी पण वैतागल्या होत्या. आणि ही माझी छोटी बहीण आहे, ही प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असते. कुठंही जायचं असेल तर, म्हणजे माझ्या बहिणीची खूप सपोर्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. कधीच म्हणत नाही असं की नको मी येत नाही, पण ती माझ्या बाळासाठी येतेच प्रत्येक वेळेस. आणि मी खूप थँकफुल आहे तिच्यासाठी आणि ह्या दोघींसाठी पण, म्हणजे प्रत्येक वेळेस येतात माझ्यासोबत.
पहिलं माझी मोठी मम्मी वगैरे पण यायची माझ्यासोबत, पण आता अंश मोठा झाला आहे म्हणून मी तिला नाही घेऊन जात आणि तिला पण आता प्रवास वगैरे होत नाही त्याच्यामुळं नाही घेऊन जात. आणि आल्या आल्या तुम्ही इथं बघू शकता, आम्ही पहिलं जेवण करायला बसलो होतो कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. असं झालं होतं की कधी जेवण करेन आणि झोपेन. आणि संध्याकाळी पण आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग माझ्या मावशीच्या मुलांनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम वगैरे आणली. मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली